हां बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, लाईफ विदाऊट पेन हॅज नो मिनिंग. काय? लाईफ विदाऊट पेन हॅज नो मिनिंग म्हणजे काय? ज्या अशा लाईफमध्ये की जिच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, तुम्हाला काही पेनच नाही आहे. पेन म्हणजे काय रे? वेदना. म्हणजे असं पेन म्हणजे असं वेदना का म्हणू, तुम्हाला जखम वगैरे होते त्या वेदना नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही लाईफमध्ये, काही तुम्हाला अडथळेच येऊन नाही राहिले, तर अशी लाईफ जगण्यामध्ये काही मजा नसते. ठीक आहे. लाईफमध्ये अप्स डाऊन यायला पाहिजे. अप्स डाऊन म्हणजे कधी तुम्ही खुश, कधी दुःखी. ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहिजे आपल्याला, सुखाचा अनुभव पाहिजे. आता हे सांगून देतो तुम्हाला, आता आलेलं आहे तर म्हणून सांगतो. सुखात सोबत कोण असतात? सगळेच. दुःखात कोण सोबत असतं? आई वडील फक्त. ठीक आहे. कळालं का? म्हणून आलं पाहिजे त्या गोष्टी. सुखात जे सोबत असतात, आपल्यासोबत नाही नाचणारे असतात, तेच दुःखात आपल्यासोबत असतात का नाही याची जाणीव होते माणसाला. कळालं का? लाईफ विदाऊट पेन हॅज नो मिनिंग. लाईफमध्ये गोष्टी यायलाच पाहिजे, प्रॉब्लेम यायलाच पाहिजे. आपण एकटं पडलोच पाहिजे लाईफमध्ये. एकटं पडल्यावर आपल्याला कळतं की नाही खरंच आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाही, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं. एकटं असल्यावर आपण काय करू शकतो. ठीक आहे ना? कोणावर डिपेंड राहायचं नाही. समजलं? हां, घ्या लिहून. तोपर्यंत झाला लिहून? क्वेश्चन नाही लिहायचा, फक्त शांत बसा. तो झाला का कोट्स? बघा आता, द मोस्ट इम्पॉर्टंट थेरम जॉमेट्रीमधला सगळ्यात पहिला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बीपीटी म्हणतो. काय म्हणतो? बीपीटी. BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. थेरम काय समजून घ्या पहिले सरळ सरळ. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. फक्त स्टेटमेंट येईल एक्झाममध्ये. काय येईल? फक्त स्टेटमेंट. असं सिम्पल स्टेटमेंट येईल एक्झाममध्ये. ठीक आहे. हे स्टेटमेंट येईल तुम्हाला एक्झाममध्ये, त्याच्यावरून समजून जायचं. बघा, हा एक ट्रायंगल आहे. ABC काय आहे? ट्रायंगल. समजून घ्या, घाबरू नका. ABC काय आहे? हा एक ट्रायंगल ABC. ही जी एक लाईन आहे, जर दुसरी लाईन याला पॅरलल असली अशी. ठीक आहे. जर एखादी लाईन याला पॅरलल आहे, समजा कोणती लाईन दिलेली इथं PQ. म्हणजेच काय? इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ए ट्रायंगल, ही लाईन याला पॅरलल आहे तिसऱ्या साईडला. ठीक आहे. बाकीच्या दोन साईडला इंटरसेक्ट करून राहिली, तर यांचा रेशिओ बनतो. काय बनतो? रेशिओ. देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. प्रोपोर्शन म्हणजे काय? रेशिओ. कसा रेशिओ बनतो बघा, AP अपॉन PB. काय? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा झाला पहिला रेशो. ठीक आहे. समजलं काय काय? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा झाला पहिला रेशो. आता तुम्हाला याचं प्रूफ दिलेलं आहे. इथं कसं प्रूफ केलेलं आहे तर ड्रॉ सिगमेंट. आता तुम्हाला इक्वल हाईट, आता हे तुम्ही एवढं बघू शकता. ठीक आहे. समजलं का? काय काय दिलेलं त्यांनी? दोन ट्रायंगल काढलेले. कोणता कोणता? PBC, PQC. ठीक आहे. आता इथं दिलेलं त्यांनी APQ आणि PQB. बघा, दोन पॅरलल लाईन, दोन पॅरलल लाईनमधली हाईट कशी असते? सारखी. दोन ट्रायंगल घेतलेले. कोणते कोणते? APQ आणि PQB हॅव सेम हाईट्स. सेम हाईट्स म्हणजे त्यांचा बेस उरला फक्त. काय बेस असेल मग त्याचा? AP आणि PB. बघा, APQ, त्याच्यानंतर PQB. PQB यांची हाईट कशी आहे? सारखी, कारण हे एकच आहे. समजलं? हे दोन ट्रायंगल ते APQ आणि PQB यांची हाईट सेम आहे. काय आहे? सेम. रेशो काय बनला? AP अपॉन PB. आणि तसाच सेम APQ आणि PQCचा रेशो बनला AQ अपॉन QC. APQ घेतला दुसरा, APQ आणि दुसरा ट्रायंगल हा घेतला. पहिला हा घेतला होता, दुसरा हा घेतला. त्यांचे दोन रेशो बनले. PQ इज अ कॉमन बेस. कोणता? PQ इज अ कॉमन बेस. दोन्ही ट्रायंगलचा बेस कोणता आहे? PQ. ठीक आहे. आणि सिगमेंट PQ आणि सिगमेंट PQ इज पॅरलल टू सिगमेंट BC. PQ हा कॉमन बेस आहे आणि BCला तो काय आहे? पॅरलल. ठीक आहे. त्याच्यानंतर
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. म्हणजे काय, हा जो पी क्यू बी आहे ना, इकडे लक्ष द्या, पी क्यू बी म्हणा पी क्यू सी म्हणा, यांचा बेस कसा आहे, सारखा. दोन पॅरलल लाईन असल्यामुळे यांची हाईट पण कशी आहे, सारखी. बेसही सारखा आहे, हाईटही सारखी आहे, म्हणजे त्यांचे एरिया कसे असतील, सारखे. म्हणून त्यांच्या दोघांचे एरिया कसे आले, सारखे. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि पी क्यू सी या दोघांचे एरिया सारखे. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि पी क्यू सी यांचे एरिया सारखे. बघा, आता पहिला काढला होता आपण ए पी क्यू अपॉन पी क्यू बी, दुसरा काढलेला होता ए पी क्यू अपॉन पी क्यू सी. यांचे एरिया सारखे असल्यामुळं पी क्यू बीचा एरिया कोणासोबत आहे, पी क्यू सी, आणि ए पी क्यू काय सारखे. म्हणजे ओव्हरऑल यांचा रेशो पण काय होऊन राहिला, सारखा. यांचा रेशो सारखा होऊन राहिला, त्या साईडचा रेशो काय येईल, सारखा येईल. ठीक आहे. हे प्रूफ आहे, तुम्ही याचा स्टडी करून घ्या. ठीक आहे. आता याच्यावर बेस्ट क्वेश्चन कसे असतात ते आपण बघू नंतर. आता याचा उलटा काय, उलटा कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलटा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम परत डायग्रामवरून बघून घ्या. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. लाईन जर पॅरलल असेल तर असा रेशो बनतो. आता याचं उलट कॉन्व्हर्स, मला माहिती आहे तुम्हाला काही जणांना समजत नसेल या गोष्टी, पण क्वेश्चन घेतला, एक्झाम्पल घेतले की क्लिअर होऊन जाईल त्या गोष्टी. फक्त इथं थोडं लक्ष द्या. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे उलटं. आपण काय म्हटलं होतं, जर लाईन पॅरलल असली तर हा रेशो बनतो काय, सरळ सरळ. लाईन पॅरलल असली तर रेशो काय बनला, हा. आता याच्या उलट, जर असा रेशो असेल, काय असेल, जर असा रेशो असेल तर लाईन काय आहे, पॅरलल. उलटं समजते ना. जर लाईन पॅरलल असेल तर हा रेशो बनतो. आता याच्या उलट काय होईल, जर असा रेशो बनला ट्रायंगलमध्ये तर ती लाईन काय राहील, पॅरलल. हे याला म्हणतात कॉन्व्हर्स. ठीक आहे. बघा, पहिला थेरम आहे आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नाव टाकतो फक्त. काय असतं, जर असा ट्रायंगल आहे आणि ही एक मधातली लाईन आहे. आता प्रत्येक वेळेस लाईन बाहेर नाही राहणार अशी, मधातल्या मधातही राहू शकते. कशी, अशी पण राहील लाईन. ठीक आहे. मग समजून जायचं की ती काय आहे, पॅरलल आहे, दिलेलं राहील. समजा असा ट्रायंगल आहे आपल्याकडे, ए बी सी आणि पी क्यू असं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं राहील. पी क्यू इज पॅरलल टू बी सी. मग तुम्ही लिहायचं बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पूर्ण टाकायचा, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय होईल, रेशो काय बनेल, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे. आणि याचा कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स याचा कॉन्व्हर्स कसा असतो बघा. हा झाला थेरम. याचा कॉन्व्हर्स असा राहील, याचा कॉन्व्हर्स असा राहील बघा. इथं दिलेलं राहील. आता इथं काय म्हणलेलं आहे, हिअर इफ, बघा, इफ पी क्यू इज पॅरलल टू बी सी, मग हा रेशो बनला आपला. आता उलटं, याच्या उलटं, इफ ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, देन लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन बी सी. तुम्हाला दोन्ही गोष्ट वापरणे. म्हणजे बघा, जर लाईन पॅरलल आहे तर हा रेशो बनतो, किंवा कॉन्व्हर्स, याचा कॉन्व्हर्स काय असतो, जर रेशो बनलेला आहे तर लाईन कशी आहे, पॅरलल. ठीक आहे. हा एक पहिला थेरम लिहून घ्या. त्याच्यानंतर फर्स्ट प्रॉपर्टी ही झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. सेकंड प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. आता दुसरी, हा दुसरा थेरम म्हणू शकता तुम्ही. आता समजा सपोज, लक्ष द्या, थेरम तुम्ही नंतर बघून घ्या. आता समजा हा एक अँगल आहे,
हा बायसेक्ट झाला, तोच घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. AEB. आता बघा, इन ट्रायंगल ABC रे CE is an angle bisector of angle ACB. कोणाचा बायसेक्टर आहे तो? ACBचा. बघा, बघून घ्या एकदा. CE नाव टाकलं की पटकन चेक करायचं काय लिहिलं सरांनी. CE कोणाचा अँगल बायसेक्टर आहे? ACBचा. आता असा अँगल बायसेक्टर असला की त्याची प्रॉपर्टी असते बघा, जिथून अँगल बायसेक्ट झाला, कोणता अँगल बायसेक्ट झाला? C. दोन भाग झाले, चेक करायचं. CA एक भाग झाला, CA दुसरा भाग काय झाला? CB. एकदम सिंपल मध्ये सांगतो, समजलं? काय झालं? CA CB दोन भाग झाले. CAच्या समोरचा भाग कोणता आहे? CAच्या साईडला कोणता भाग आहे? AE. आणि CBच्या समोरच्या या साईडला भाग कोणता आहे? EB. हा झाला तुमचा रेशिओ. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय होती? जर लाईन पॅरलल असेल तर तो रेशिओ बनतो. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? जर अँगल बायसेक्टर झाला तर असा रेशिओ बनतो. परत कसं बघा, कसं सांगितलं लक्ष द्या. कुठून अँगल बायसेक्ट झाला? C पासून. CA CB. CAच्या साईडला कोण आहे? AE. CBच्या साईडला कोण आहे? EB. आता हा जर ट्रायंगल मी असं केला, एक्झाम्पल कसा येऊ शकतो आपल्याला काय माहित नाही. PQRM याच्यात सांगा मग रेशो काय बनेल? 1 मिनिट, बरोबर सांगा. QP अपॉन QR इज इक्वल टू PM अपॉन MR. PM अपॉन MR. ट्रायंगल कसा येऊ शकतो तुम्हाला आहे त्या एक्झरसाइज 1.2 मध्ये आहे. QPच्या इकडली बाजू कोणती आहे? PM, ती त्याच्या समोर आली. QRच्या इकडली बाजू कोणती? MR, ती त्याच्या समोर आली. ठीक आहे, घ्या लिहून. आता दोन प्रॉपर्टी झाल्या आपल्या. थेरम म्हणू शकता तुम्ही. पहिली बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, दुसरी अँगल बायसेक्टर थेरम म्हणू शकता किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि तिसरी सगळ्यात इझी आहे. तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये 3 लाईन पॅरलल असतात. किती लाईन पॅरलल असतात? 3. अशा 3 लाईन पॅरलल राहतील. त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ, झालं का? प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. 3 लाईन पॅरलल आहे बघा. किती लाईन? 3. 1 2 3. ठीक आहे. आता अशा 2 याला ट्रान्सव्हर्सल राहतील. कसे असू शकतात? त्या पॅरलल असतील, नसतील, कसेही राहू शकतात. ट्रान्सव्हर्सलचे काही घेणं देणं नाही आपल्याला. बघा, हे ट्रान्सव्हर्सल कसे असू शकतात? लाईन पॅरलल पाहिजे. कोणत्या कोणत्या? M N P. हे आहे समजा लाईन तुमच्या. इकडं हा आहे तुमचा AB, हा आहे समजा CD आणि हा आहे EF. ठीक आहे, या 2 लाईनी समजा हे 2 ट्रान्सव्हर्सल आहे XY. सेम राहील तुम्हाला, फिगर पण असेच राहील. 3 लाईन पॅरलल आहे, 2 काय आहे? ट्रान्सव्हर्सल. यांचा रेशिओ सेम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सारखा बनतो. कसा? AC अपॉन CE. काय बनेल? AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. ठीक आहे, ही तिसरी प्रॉपर्टी झाली तुमची. काय? 3 लाईन जर पॅरलल असल्या तर AC अपॉन CE हा पहिला रेशिओ, BD अपॉन DFच्या बरोबर. ACच्या समोर कोण आहे? BD. ACच्या समोर BD आली. CEच्या समोर कोण आहे? DF. CEच्या समोर कोण आलं? DF. ठीक आहे, या 3-4 प्रॉपर्टी आहे. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला AB अपॉन BC. बघून घ्या. PQ अपॉन QR. ठीक आहे, 3 प्रॉपर्टीवर प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. म्हणजे हा जे 3 प्रॉपर्टी याच्यावर या चॅप्टरला जास्त वेटेज आहे एक्झाममध्ये. समजलं का? याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन राहीलच, 100% राहील. कळालं का? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पहिली, दुसरी अँगल बायसेक्टर आणि तिसरी ही. आणि तिन्ही प्रॉपर्टीमध्ये कॉमन काय आहे? रेशिओ. फक्त रेशिओ कसा घ्यायचा ते लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झाम्पल उद्या घेऊ आपण.